आणि केवळ लंडनच नव्हे तर अमेरिकेमध्ये सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अमेरिकेतल्या बे एरिया परिसरातल्या मराठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा ते करतायत. 4 दिवस चाललेल्या गणेशोत्सवात हजारो लोक सहभागी झाले होते. भजन, आरती, अथर्वशीर्ष पठण, ढोल पथक, लेझिम अशा सगळ्याच जसा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होतो तसा त्याने बे एरियामध्ये पण केला. शास्त्रीय गायक महेश काळे यानंही यावेळेस गणेशोत्सवाला हजेरी लावली आणि त्याच्या गाण्याला एवढी प्रचंड गर्दी सगळ्यांनी. या मोठ्या प्रमाणावरती भारताबाहेर कुठेही गणेशोत्सव होऊ शकतो हे आपल्याला कदाचित विचार पण करता येणार नाही. पण तुम्ही आता बघाल इंडियासारखेच स्टॉल आहेत. इंडियासारखा साधारण थोडासा सावळा गोंधळ जो चांगला आपल्याला वाटतो, ज्याच्याशिवाय कुठली गोष्ट मराठी पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं, ती होते. आणि एकंदरीत खूप मंगलमय वातावरण आहे. मला असं वाटतं की बाहेर असताना आपली संस्कृती आपण थोडंसं जास्त जपायचा प्रयत्न करतो आणि त्याची प्रचिती इथे नक्की येते. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. रिपीट आफ्टर मी, ओके? मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया आरजी गणेशा मोरया. इथे आल्यावरती असं जाणवलं जसं आपण जो उत्सव इंडियात जसा साजरा करतो त्याचप्रमाणे इथे केला जातो आणि अत्यंत व्यवस्थित अरेंजमेंट आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला. कला आणि संस्कृतीचा देवता गणपती बाप्पा. 60,000च्या वरती लोक या महोत्सवामध्ये येऊन गेली. खरं तर हा महोत्सवच म्हणायला पाहिजे, जो भारतामध्ये 10 दिवस चालतो. इथे आम्ही तो 4 दिवस साजरा केला आणि तो महोत्सव आम्ही भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या लोकांबरोबरती शेअर करतोय. मस्त वाटतंय एकदम. सो मंडळी, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.